महाराजांचा इतिहास हा कसा जपावा आणि कसा वाचावा, कारण आत्ताच्या घडीला आपण बघतोय तर फक्त रील्स आणि फोटो सेशन चालू आहे, पण शिवाजी महाराजांनी नेमकं आपल्यासाठी केलं काय, ते किती गरजेचं आणि पुढच्या पिढीला कसं द्यावं हे आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय शिवराय. प्रथमतः शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सकाळ मराठा परिवाराच्या माध्यमातून आज माणगाव तालुक्यामध्ये शस्त्र प्रदर्शन आयोजित केलं आहे. आज आम्ही माणगाव तालुक्यामध्ये हे शस्त्र प्रदर्शन एक खूप नवीन उपक्रम आम्ही राबवला आज शिवजयंतीनिमित्त. तर त्याला जो प्रतिसाद पाहिजे होता तो प्रतिसाद नक्कीच आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही ह्या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व शाळांना आवाहन केलेलं की तुम्ही येऊन हे शस्त्र बघा. पुराणामध्ये जे शस्त्र जे होते ते पोल सरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले आणि त्यांनी त्या शस्त्रांची खूप सुंदररित्या माहितीसुद्धा आम्हाला दिलेली आणि नक्कीच खूप शाळेने आम्हाला प्रतिसाद दिला. माणगावमध्ये तर दिलाच, माणगावच्या बाहेरसुद्धा सर्व नागरिकांनी आम्हाला प्रतिसाद दिला. जो पाहिजे होता तो प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि नक्कीच शिवजयंतीनिमित्त हे आम्ही शस्त्र प्रदर्शन ठेवून खूप खुश आहोत की आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यापुढे आम्ही आणखी नवीन नवीन उपक्रम सकल मराठा परिवार माणगाव तालुक्याच्या वतीने राबवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. सगळ्यात पहिला जय शिवराय. आज आपण इकडे शिवजयंतीनिमित्त शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे. आत्ताच्या घडीला शस्त्र म्हटलं की आपल्याकडे गुन्हेगारी नजराने आपल्याकडे लोक बघतात, पण याच शस्त्राने देशाच्या सीमा राखल्या आहेत, राज्याच्या सीमा आखल्या गेलेल्या आहेत, राज्याचे नवीन राज्य निर्माण झालेले आहेत. तर सुरुवातीला आपण बघू शकता भाल्यांचे काही विविध प्रकार आपल्याला बघायला भेटतात, जसं पद्धती कुंट आहे, गजकुंट आहे, अश्वकुंट आहे. भाल्याचे जे 3 प्रकार आपल्याला बघायला भेटतात. इथे विट्याचा एक प्रकार दाखवलेला आहे. इथे कट्यारींचे एक बरेच प्रकार आपल्याला इकडे बघायला भेटतात. त्याच्यानंतर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र दांडपट्टा हे सुद्धा इथे ठेवलेलं आहे. त्याच्या दांडपट्ट्याची जी सुरुवात झालेली आहे ती कट्यारीपासून सुरुवात झाली. ते मेथड आपण आज शाळेतल्या मुलांना आपण सांगितलेलं आहे की दांडपट्ट्याची सुरुवात कशी होते, ती कुठपर्यंत गेली. त्याच्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांना आपण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो चित्रपटांमध्ये, चित्रांमध्ये, तर शिवाजी महाराजांच्या हातामध्ये जी तलवार आहे त्याला आपण मराठा धोप म्हणतो. त्या धोपेचे 2 प्रकार आपल्याला बघायला भेटतात. एक सरळ पात्याची धोप आहे आणि एक वक्र पात्याची धोप आहे. त्याच्या पुढे आपण विविध प्रकारच्या तलवारी ठेवलेल्या आहेत. काही मानकरी तलवार आहेत. त्याच्यानंतर पुढे चिलकत आहे, शिरस्त्राण आहे, धनुष्यबाणचे बरेच प्रकार आहे, वाघनखसुद्धा इथे उपलब्ध आहेत, शिरस्त्राण आहे, कुऱ्हाडीचे सगळे प्रकार इकडे उपलब्ध आहेत आणि शिवाजी महाराजांची काही चित्रंसुद्धा उपलब्ध आहेत.